पुण्यामधील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावरून राजकीय वाद पेटलेला आहे, ज्यामध्ये संजय राऊत, रोहित टिळक आणि भाजप आमने सामने आलेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि त्यावरून विरोधकांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर राजकीय वाद. अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना मिळणार पुरस्कार. पुरस्कार सोहळ्याआधीच राजकीय वादाला सुरुवात. पुण्यातील प्रतिष्ठित लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमावर राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. वारसा टिळकांचा आणि वाद भाजपाचा अशी राजकीय चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे. जंतर मंतर आंदोलन प्रकरणी तीव्र विरोधी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या कार्यक्रमाला विरोध दर्शवलाय. अन्य विरोधी पक्षांनीही या कार्यक्रमावर आणि अमित शहा यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतलाय. त्यामुळे भाजप नेत्यांच्या राजकीय उपस्थितीनं मात्र हा पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात अडकतोय. 1 ऑगस्टला देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार यावर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच अमित शहाच्या दौऱ्याला दिल्लीतील आंदोलनातील लाठीचार्ज पार्श्वभूमीवर काँग्रेसनं निदर्शनं करण्याचा इशारा दिलाय. आम्ही या ठिकाणी पुणे पोलिसांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या 1 ऑगस्टला 7 लव्ह चौक शंकरशेठ रोड या ठिकाणी श्री अमित शहा यांच्या मार्गावर आम्ही पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून श्री अमित शहा यांना जाब विचारला जाणार आहे आणि पुणेकरांच्या वतीने मागणी करण्यात येणार आहे की या विद्यार्थ्यांची तुम्ही आणि त्यांच्या कुटुंबियांची आपण माफी मागावी. त्यांच्यावरचे गुन्हे जे दाखल झालेत ते माघारी घेण्यात यावे आणि ज्यांना मारहाण विनयभंग झाले त्या पोलिसांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावेत. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यास शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. जंतर मंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले. विद्यार्थ्यांच्या रक्ताचे आणि अश्रूंचे डाग असलेल्या व्यक्तीच्या हस्ते टिळक पुरस्कार देणं पुणेकरांना मान्य होणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच पुण्यात आंदोलनाला परवानगी नाकारणे ही लोकशाही विरोधी दडपशाही असल्याची टीका करत केंद्र आणि राज्य सरकार आणि प्रशासनावरही त्यांनी जोरदार निशाणा साधलाय. लोकमान्य टिळक यांच्यासारखा स्वातंत्र्य लढ्यातला कर्ता पुरुष ज्याने स्वाभिमानानं, अभिमानानं आणि शौर्याने ईस्ट इंडिया कंपनीशी 2 हात केले, तुरुंगवास भोगला, त्यांच्या नावाचा पुरस्कार सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट ज्या कोणी घातला असेल त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. पुणेकरांनी त्यांना विरोध करायचं ठरवलेलं आहे. देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले आहेत. त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे शिंतोडे पडलेले आहेत. महान जहाल लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्याचा जो घाट घातला आहे, आता त्यांचे कोणीतरी वंशज आहेत म्हणतात, एक जे शिंदे गटामध्ये आहेत. बरं का, टिळकांचे वंशज शिंदे गटात आहेत. त्यांनी म्हणे यात राजकारण आणू नका सांगितलं आहे. मग अमित शहा कोण आहेत? अमित शहा कोण आहेत? अमित शहा हे काय बाबा आमटे आहेत का? काय शिवाजीराव पटवर्धन आहेत? कोण आहेत? नैतिकदृष्ट्या हे अधपतन आहे. लोकमान्य टिळकांच्या नावानं दिला जाणाऱ्या या पुरस्कारावर कोणताही वाद करू नये. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. त्यात राजकारण आणून त्याची प्रतिष्ठा कमी करू नये असं आवाहन लोकमान्य टिळकांचे वारसदार रोहित टिळक यांनी केले. राजकारण याच्यात खरं तर आणू नये. जे आता पुण्यात चित्र आपण बघतोय, एक विशिष्ट मुद्द्यांवर हा पुरस्कार दिला जातो आणि तेव्हा सुद्धा हा पुरस्कार त्याला पकडून हा दिला गेला होता आणि त्यावेळेचा कुठला तरी इश्यू डोळ्यासमोर ठेवून असं आंदोलनात्मक स्वरूप हा द्यायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हे कुठला एक इन्सिडेंट बेस्ड एक तर हा पुरस्कार नाही. या कार्यक्रमात त्याच्यात कुठल्याही अडचणी निर्माण करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. अनेक राष्ट्रपुरुषांच्या नावे पुरस्कार दिले जातात, त्यात असे वाद करणं योग्य नसल्याचं आवाहन पुरस्कार आयोजन समितीनं केलंय. काँग्रेसनं या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर तीव्र निदर्शनं करण्याचं नियोजन केलं असल्यानं पुरस्काराच्या ठिकाणी टोकाचे मतभेद घडण्याची शक्यता आहे.
अमित शहा यांच्या हस्ते दिले जाणारा यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना दिला जातोय आणि या विरोधामध्ये पुण्यात काँग्रेससह अनेक पक्षाने विरोध दर्शवला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.